याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत विस्तारासंदर्भात खलबतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा निवासस्थानी भेट। रात्री उशिरापर्यंत शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा। भाजपच्या कोर कमिटीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित। सरकारमधनं मुक्त करा या देवेंद्र फडणवीसांच्या विनंती संदर्भात आज फैसल्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी। नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारनं अडथळा निर्माण केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारकडे पाठवणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव समितीचा निर्णय। आधी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी। भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष। शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांचा अजित पवारांना शह। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका लढवणार। राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाराणसी दौरा। पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। सध्याच्या सरकारची निर्मिती शहरी नक्षलवाद। सामनातनं हल्लाबोल। तर मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद सारखेच असल्याची ही टीका। राज्यात उद्यापासून पोलीस भरतीचा श्रीगणेशा। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार उच्च शिक्षित। नीट परीक्षा वादासंदर्भात आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। परीक्षेतल्या गडबडीबाबत चौकशीची मागणी। आज दिल्लीमध्ये आपकडनं आंदोलनाची हाक। रील बनवण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू। ड्रायव्हिंग येत नसूनही कार चालवण्याचा प्रयत्न। कार डोंगरावरनं थेट दरीत कोसळली। संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातली दुर्घटना। राज्यात काही ठिकाणी पेरण्यांना वेग तर काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूकही वाढली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।